नमस्कार, वेलकम टू माय चॅनल शशी आरबीआयमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आहे वसुबारस आणि आज आम्हाला शाळेला आहे सुट्टी. म्हणजे प्रोग्राम होता शाळेमध्ये, पण मी नाही गेलो. काही कारण होतं त्यामुळं. मला करायची होती माझ्या एक बेडरूमची साफसफाई, त्यामुळे मी काही आज गेलो नाही. कारण आज नाही करणार तर उद्या पुन्हा जास्त वर्क काम अंगावरती येईल, खांद्यावरती येईल. म्हणून आज नाही केलं. जे जड हेवी होतं दिवाण कपाट हे सर्व गोष्टी जे हेवी असतात ते फक्त जेंट्सलाच जमते. त्यामुळं मी निर्णय घेतला की आज बेडरूम तरी आपले क्लीन झाले पाहिजे, नाहीतर उद्याला पुन्हा डबल ते सारखं सारखं कामं वाढेल. आणि नंतरची गोष्ट, काल आम्ही गेलो होतो मुंबई सेलमध्ये जी आमच्या गावात लागलेली आहे. बायकोचा हट्ट होता की आज आपल्याला सेलमध्ये जायचं आहे, कारण भरपूर जण लेडीजमध्ये गोष्टी होत असतात बहुतेक सेलच्या बाबतीत, तर त्यांनी फोर्स केला. त्यामुळं मला जावंच लागलं काल. पण गेलो, पण त्याची मोठी रक्कम आम्हाला चुकावं लागली. रक्कम म्हणण्यापेक्षा मोठी चूक झाली. गेलो तर थोडी निष्काळजीपणा झाला आमचा ना, नुकसान झालं आमचं. आणि कुठलं नुकसान झालं हे तुम्हाला व्हिडिओच्या याच्यामार्फत दाखवेलच मी. बघा काय झालं. एवढी सगळी शॉपिंग केली आणि लगेच क्षणभरात सर्व काही गेलं. पुन्हा पुन्हा परत तेवढी शॉपिंग करायला वेळ लागला. 10 वाजले रात्रीचे. नुकसान तर झालं दिवाळीच्या आधी, पण त्याचबरोबर आता काय करणार त्याला, आपल्या हाती नसतात काही गोष्टी. म्हणून थोडंसं मन नाराज झालं होतं, कारण एवढी सर्व शॉपिंग केल्यानंतर म्हणजे कसं आहे, पैसे आपले गेले, नुकसान झालं. ते दिवाळीच्या समोर जेव्हा पैशाची गरज असते आपल्याला आणि तेव्हाच नुकसान होतं ना, तेव्हा खूप मनाला लागतं आपल्या. आणि प्रत्येकालाच लागेल असं. कुठलीही वस्तू आपण एवढं मेहनतीने आनंदाने घेतो आणि क्षणभरासाठी काही नुकसान होतं तेव्हा हळहळ होतं मनाला. तसंच झालं आमच्या बाबतीतही. फक्त थोड्याशा मोहासाठी. बघा काय झालं, दाखवतो तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत. हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर पहा, संध्याकाळी आम्ही जायसाठी निघालो शॉपिंग करण्यासाठी या ठिकाणी. सगळे शॉपिंग केल्यानंतर मी मला शॉपिंग काय काय केलं ते दाखवणार होतो, पण बॅगच गायब झाली. तरी बघा थैली भरून पूर्ण यामध्ये आम्ही सर्व शॉपिंग केली होती. आणि नंतर बायको म्हणाली की चला आता आपण गुपचूप पाणीपुरी खाऊया, म्हणून मग इथे आलो आहे. फक्त 5 मिनटं गाडीवरती आम्ही ती पूर्ण सामानाची बॅग ठेवली आणि पाणीपुरी खाण्यास आलो इथं. तर पाणीपुरी खाल्ल्यानंतर थोड्या वेळ टर्न झालो, तर आमची बॅग त्या ठिकाणी नव्हती. म्हणजे जेवढी काही शॉपिंग केली होती, जे काही आवडीनं सिलेक्ट केलं होतं, ते पूर्ण सगळं कोणी नेलं काय माहिती नाही. शोधाशोध केली पण नाही मिळाला. आणि एक वेळा वस्तू केली की ती मिळेलच याची काही गॅरंटी नाही. तर मग काही इलाज नव्हता. तर चला मग विचार केला आणि मन केलं थोडंसं खंबीर. थोडंसं दुःख वाटलं की एवढी सर्व शॉपिंग केली आणि सर्व वेस्ट गेली. नंतर पुन्हा त्याच ठिकाणी आलो परत. आणि परत आल्यानंतर हे बघा, आता थोडंसं लक्षात आलं की व्हिडिओ करावं लागेल म्हणून. तर मी इथे तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी हा आहे मुंबई सेल, बिग बाजारसारखा सेल आहे. या ठिकाणी सर्वच गोष्टी आपल्याला, सेल म्हटलं की प्रत्येकालाच अट्रॅक्शन असतं त्यासाठी की जाऊन काहीतरी स्वस्त भेटेल आपलं त्या निमित्तानं. तर मी काही माझ्या कामाची वस्तू पाहिल्या, पण आपल्या कामाच्या फक्त फारच क्वचितच लिमिटेड गोष्टी होत्या. पण लेडीजसाठी फारच सारा चांगला स्कोप होता. आणि घरगुती ज्या डेली लागतात वस्तू त्याही भरपूर ठिकाणी होत्या इथं, भरपूर प्रमाणात. अरे बघा, तर अशी घटना आमच्यासोबत झाली काल. आणि नुकसान झालं, पण ठीक आहे.
जी गोष्ट होते चांगल्यासाठी होते असं आम्ही गृहीत धरलं आणि पुढच्या कामाला लागलो. तर आज सुट्टी घेऊन मी बेडरूम साफ करणार आहे. त्याचबरोबर तिचं अर्जंट काम होतं कारण त्याचा पेपर होता शेवटचा आज बायकोचा, त्यामुळे ती शाळेत गेलेली आहे. आमचे पेपर झालेले आहे, रिझल्ट पण काही ठीक आहे. आफ्टर दिवाळी आहे त्यामुळं काही टेन्शन नाही. म्हणून सर्व आम्ही आता मी होईल तेवढं साफसफाई आज करणार आहे फटाफट. आणि पुन्हा आज आम्हाला जायचं आहे मार्केटमध्ये काही आवश्यक वस्तू घेण्यासाठी, नाहीतर पुन्हा धावपळ होईल, हे राहिलं ते राहिलं तर. आणि नंतर आहे सर्वात मोठं दळण घेऊन यायचं आहे दिवाळीसाठी. ते काही आणलं नाही अजून, म्हणजे काढलंच नाही. किती लागते मला काही अंदाज नाही. मी आता वरतून गहू बिहू काढून आणन आणि मग माझी पत्नी सांगेल की काय आणायचं ते. नंतर अशी गोष्ट आहे तर माणसाला निराश होऊ नये. कधी काही झालं ना तर थोडंसं ते सवय करून घ्यायलाच पाहिजे आपल्याला. उगाच आपल्या मनाला त्रास देऊ नका. तर अशा तऱ्हेने हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज कमेंट्स करा किंवा सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला लाईक करा. धन्यवाद. आपला शशिकांत.